हॅलो. नमस्कार, आपण पाहत आहात DPL सीझन 13 आणि या DPL सीझन 13 मध्ये आम्हाला लाभलेल्या सर्वांचा आम्ही या ठिकाणी आभार मानू इच्छितो. माझगाव पूर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ज्यांनी आम्हाला या थ्रू आउट द टुर्नामेंट पूर्णतः आम्हाला हेल्प पुरवली, त्यांचे या ठिकाणी मनापासून आभार. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सर्व पंचांचे या ठिकाणी आभार असणार आहेत. त्याचप्रमाणे SSS लाईव्हच्या माध्यमातून जो लाईव्हचा सेटअप आपल्याला पाहायला मिळाला या 2 दिवसात, त्यांचे देखील मनापासून आभार असणार आहेत. त्याचप्रमाणे आमचे सर्व क्रू मेंबर्स, ALS इव्हेंट शिवाय काहीही शक्य झालं नसतं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ALS इव्हेंट्स आणि त्याचे संपूर्ण क्रू मेंबर्स विथ अल्पेश पारकर. यानंतर त्याचप्रमाणे DPL कमिटीचे देखील तितकेच मनापासून आभार आहेत. एकूण जर पाहिलं तर या DPL मध्ये 22 संघ खेळले, 23 संघ खेळत होते आणि या 23 संघांना मॅनेज करणं सोपं काम नाहीये. DPL कमिटीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या सर्वांचे आपण मनापासून आभार मानतोय. या टुर्नामेंटला सक्सेसफुल बनवण्याच्या मागे हे काही हात होते आणि या सर्वांचे आभार मानणं आम्हाला गरजेचं वाटतं आणि त्याचमुळे या ठिकाणी त्यांचे आभार मानतोय. त्याचप्रमाणे सर्वात मोठे आभार असणार आहेत या मैदानाच्या आजूबाजूच्या सर्व रहिवाशांचं देखील तितकंच मनापासून आभार आहे. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि त्याचप्रमाणे आम्हाला आज 1 वाजलाय आणि ही फायनलची मॅच सुरू आहे. मुंबई पोलिसांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मित्रांनो, या लेवलचं क्रिकेट मुंबईमध्ये फार कमी पाहायला मिळतं आणि मुंबई पोलिसांचं सहकार्य खूप मोलाचं आम्हाला लाभलंय. धन्यवाद. थोड्याच वेळात सुरू करतोय फायनलला. तोपर्यंत स्टे ट्यून्ड इन DPL सीझन 13. ओमकार, लेट्स टेक युअर चार्ज. हॅलो हॅलो. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. या ठिकाणी आपण सन्मान करतो आहोत माननीय श्री आतिक सहीबोले साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी विनंती करेन आतिक सहीबोले साहेबांना टू प्लीज. हॅलो हॅलो. मी विनंती करेन अतुल गायकवाड सरांना की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करायचं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आतिक सहीबोले साहेबांसाठी आम्हाला पुरवलेल्या थ्रू आउट टुर्नामेंट मधल्या सहकार्याबद्दल. आतिक सहीबोले साहेब, आपले मनापासून आभार आभार आभार. धन्यवाद.
please. Hello, check. Hello, check. Yes, thank you. नमस्कार नमस्कार नमस्कार. वेलकम टू फायनलचा थरार डीपीएल. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सर्व रसिक प्रेक्षक. चार्ज अप व्हा थोडेसे. यस, मेगा फायनलच्या थराराला होणार आहे सुरुवात. पण त्यापूर्वी इकडे दोन टीम्सची एंट्री देखील होणार आहे. आता मेगा फायनल मध्ये पोहोचलेल्या टीमचं थोडासा बॅकग्राऊंड जाणून घ्यायचा झाला तर या टीम्स असणार आहेत माझगावची मायमाऊली विरुद्ध मराठा वॉरियर्स. माझगावची मायमाऊली प्रवास लीग स्टेजमध्ये अगदी स्मूथ राहिला, परंतु क्वालिफायर 1 मध्ये आल्यानंतर थोडीशी पडझड झाली होती. थोडंसं मागे पुढे होत होतं. मुन्ना 11 विरुद्ध विकेट जात होत्या, रन्स जात होते, परंतु सर्व सावरून घेतलं. सर्वांनी एकमेकांना सावरून घेतलं. मेहुल पटेलच्या फलंदाजीला जोड लाभली शुभम लोखंडेची आणि या दोघांनी मिळून प्रवास फायनल पर्यंत पूर्ण केला. माझगावची मायमाऊली तर पोचली, परंतु मराठा वॉरियर्स एलिमिनेटर मधून वरती आली. एलिमिनेटर मध्ये पछाडलं त्यांनी यंग पॅकर्स या संघाला आणि क्वालिफायर 2 मध्ये पराभव केला बलाढ्य मुन्ना. या मुन्ना 11चा पराभव केल्यानंतर आता फायनल मध्ये दोन्ही टीम्स झाल्या आहेत सज्ज आणि दोन्ही टीम्स साठी सजलाय हा डीपीएल सीझन 13 चा मंच. जो सामना होता या डीपीएल म्हणजेच डिलिमा स्ट्रीट प्रीमियर लीगचा पहिला सामना, तोच ठरलाय अंतिम सामना. So let's welcome with big round of applause our both finalist teams. माझगावची मायमाऊली वर्सेस मराठा. थँक यू सो मच.
यानंतर आपण या ठिकाणी आमंत्रित करतो आहोत आपल्या टॉससाठी जे गेस्ट असणार आहेत त्यांना. आणि टॉससाठी या ठिकाणी आपण आमंत्रित करणार आहोत आपल्या तीनही गेस्टला. आरिफ भाई त्यांच्या सोबत असणार आहेत आतिक भाई आणि त्यांच्या सोबत असणार आहेत आपले आत्ताचे गेस्ट ज्यांचं नाव आहे यासीन भाई. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या गेस्टचं. सर आरिफ भाई यहाँ जाओ. हम यहीं पे टॉस करने वाले. फाइनल है तो इस बार थोड़ा सा चेंज है. आप भी यहाँ आ जाओ. दोनों गेस्ट को मैं यहाँ पर बुलाना चाहूँगा. बघा दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी तयार आहेत आणि या दोन्ही कॅप्टन्स मध्ये उत्कंठा लागली आहे. ट्रॉफी इथे जाणार की ट्रॉफी इथे जाणार. परंतु या दोन्हीही कॅप्टन्सला माहिती आहे ट्रॉफी भलेही कुठेही जाऊ द्या, विजय इथे फक्त क्रिकेटचाच होणार. विजय इथे फक्त क्रिकेटचाच होणार. दोन्हीही कॅप्टन्सला बोलूया कुठलाही वेळ न दवडता. एका दिशेने येतील मराठा वॉरियर्सचे अजिंक्य आणि दुसऱ्या दिशेने येतील माझगावच्या मायमाऊलीचे विनायक. टॉस आहे आरिफ भाईंच्या हातामध्ये. कॉल कोण देणार आहे? अजिंक्य काय तडके देतील कॉल. ALS येस. पुन्हा एकदा टॉस जिंकलेत आणि कॉइनचे मानकरी ठरलेत विनायक दळवी. फायनली आज दोन गोष्टी एकमेकांना सोडत नाहीयेत. एकतर विजय सोडत नाहीये विनायकला आणि विनायक सोडत नाहीये विजयाला. दोघही जण एकमेकांची कास सोडत नाही. आजच्या दिवसातल्या पहिल्या सामन्यापासून हा संघ विजयी होत आलाय. केवळ एक मॅच हरलाय आणि त्यानंतर एकही हार या संघाने सहनच नाही केली आहे. तर दरम्यान टॉस जिंकलाय, पहिल्यांदा काय करणार आहात? आम्ही बॉलिंग करणार आहोत. पुन्हा एकदा बॉलिंगचा निर्णय घेतलाय. मराठा वॉरियर्स ही देखील एक चांगली टीम आहे. चांगला बॉलिंग लाईनअप, चांगला बॅटिंग लाईनअप सुद्धा आहे. आकाश आहेत, त्यानंतर सुशांत, संजय आहेत, असे बरेचसे चांगले बॅटर, हर्ष चेऊलकर, आनंद लोके आहेत. तर यांच्या विरुद्ध कशी तयारी आहे आणि आता टीमला तुम्ही काय सांगून आणलंयत या एंटर व्हायच्या आधी? मी टीमला काही नाही बोललोय. जे आहे ते ग्राउंडवर होईल. आपला 100% टाका, क्रिकेट खेळा, रिझल्ट आपल्या भेटेल. नक्कीच रिझल्ट तुमच्यात येईल. एक महत्त्वाचा प्रश्न जो इथे मी दोन्ही आयकॉन्सला विचारणार आहे, या आयोजनाबद्दल काय बोलाल? आपण या आधी टोटल 96 मॅच करून 97th गेमला आपण या ठिकाणी उभे आहोत. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या रसिक प्रेक्षक मायबाप. तर मी विनंती करेन या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन चांगलं आहे एकदम. असं वाटतं की IPL खेळतोय. IPLच्या लाइटिंग असं तसं वाटतं घ्यायला बरं वाटतं, चांगलं वाटतं. तर विनायक हॅलो विनायक, तुमच्याकडून आम्हाला ऐकायला आवडेल या आयोजनाबद्दल. हे IPL BBL सगळं म्हणजे बोलतात ना की म्हणजे माझ्या एरियामध्ये ड्रीम असतो ते आहे DPL. आणि दादा थँक्यू सो मच सेटअप हे सगळं करण्यासाठी. थँक्यू सो मच. अजिंक्य तुमच्याकडे येईन. आयकन प्लेयर्स सुद्धा तुमचे इथे आहेत. टॉस जिंकला असतात तर काय केलं असतं? कॉन्फिडन्स खूप चांगला आहे. म्हणजे टॉस जिंकला असं बॅटिंग आली तरी चालेल, बॉलिंग आली तर चालेल. ॲक्च्युली खूप मेहनत केली आहे आणि फायनल 13 वर्षात दुसऱ्यांदा फायनलला आलो आहे. खूप मेहनत केली आहे. स्वप्न आहे. खूप चांगला खेळतास माझा संघ. मला माझ्या संघावर पूर्ण कॉन्फिडन्स आहे आणि ते नक्कीच चांगला खेळतील. समोरची टीम पण खूप चांगली खेळली आहे. नक्कीच चांगलं क्रिकेट खेळू. थँक्यू. चांगलं क्रिकेट खेळण्याचा निर्धार असणार आहे. आयोजनाबद्दल आकाश तुम्ही सुद्धा आयकॉन प्लेयर आहात. संजय तुम्ही सुद्धा आयकॉन प्लेयर आहात. आणि आनंद तुम्ही सुद्धा आयकॉन प्लेयर आहात. आयकॉन म्हणजे बाहेर देखील जाऊन तुम्ही मोठमोठ्या स्पर्धा खेळता. तर या मोठमोठ्या स्पर्धांची सवय असेल, परंतु अशा प्रकारचं आयोजन, अशा प्रकारचं नियोजन, लीगमध्ये 14 मॅचेस आणि त्यानंतर क्वालिफाय, काय अनुभव आहे?
आयोजन तर खूप चांगलं आहे आणि त्याच्या पहिला मी म्हणजे इकडे मला बोलवायचं कारण तर मेन बिट्टू आहे. कारण की दादाला त्यांनी माझ्याबद्दल सांगितलेलं की असा असा बल्ली आहे, तर बिट्टूनी मला फोन केला. तर बिट्टूला पहिला थँक्यू बोलीन, त्याच्यानंतर मग मी दादाकडे पण येईन, कारण दादाने मला चान्स दिला त्या टीममध्ये खेळायला. आणि आयोजन आम्ही ऐकलेलं, तर ऐकण्यापेक्षा पण लई चांगलं होतं. कारण की ह्याच्या पहिला आम्ही आयकॉन टुर्नामेंट खेळलो कल्याण प्रीमियर लीग, ती पण सगळ्यांनी बघितली, ती पण त्याच दर्जाला होती. पण त्याच्यावरतून म्हणजे एक चांगल्या लेवलला दादानी आणलं. आणि कारण की इकडे लाईटिंग्स वगैरे आणि खूप वेगळ्या वेगळ्या म्हणजे 14 लीग मॅचेस म्हणजे पूर्ण 3-4 दिवसात. आणि खूप मजा आली खेळायला, कारण की वेगळे वेगळे प्लेअर भेटले आणि फॉर्मॅट वेगळा होता आणि एक वेगळी मजा होती खेळायची. नक्कीच आनंद तुमच्याकडे देखील येणारच आहे मी. तुम्ही कितीही मान फिरवली तरी तुमच्याकडे मला यावंच लागेल. अल्पेश दादांची साथ आहे टीमला, पण असं काय वेगळी गोष्ट आहे, काय वेगळं पॉझिटिव्ह आहे जे ते तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता, जे बाहेरच्या टुर्नामेंटमध्ये तुम्हाला पाहायला नाही मिळालं आणि इथे पाहायला मिळालं आहे? या लोकांचं एवढं प्रेम आम्हाला मिळालं आणि खूप चांगले क्राऊड आहे. एवढा क्राऊड मी क्राऊडमध्ये. थँक्यू सो मच. यानंतर मी दिवेश यांच्याकडे येणार आहे. दिवेश, तुम्ही सुद्धा आयकॉन खेळाडू आहात आणि दिवेश आयकॉन खेळाडू नक्कीच एक मोठा एक्सपोजर घेऊन येतो. हा आयकॉन खेळाडू एक मोठा इम्पॅक्ट टाकत असतो. आपण मोठमोठे आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये डे 1 पासून खेळताना पाहायला मिळाले. आज डे 4 आहे या स्पर्धेचा, कदाचित डे 5 आहे दादा, कारण 12 वाजून गेलेत. डे 5 वरती आपण येऊन पोहोचलोय. पण आत्तापर्यंत तुम्हाला तुमचा फेवरेट आयकन कोण आहे आणि तुम्ही तुमच्या गेमला कशा प्रकारे या सर्व खेळाडूंसोबत मिळून पोर्ट्रे केलंय? पहिली गोष्ट तर टुर्नामेंट खूपच छान आहे आणि मी विनायकला थँक्यू बोलेल की मला चान्स दिला त्याबद्दल. आणि आमची टीमबद्दल बोललं तर मी नो डाऊट सर्व प्लेअर खूप छानच केलं आहे आणि टुर्नामेंट तर नो क्लास, खूप भारीच आहे. थँक्यू सो मच दिवेश. थोडंसं गडबडत होते ते. ओमकार भराडे या 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 बरं या पुढेच या या आता पुढेच या. ओमकार भराडे मित्रांनो, तुमच्या लक्षात असेल तर ओमकार भराडे काही दिवसांपूर्वीच फायनल जिंकून आलाय. फायनल विनिंग कॅप्टन आहे ओमकार आणि आज अख्खी टीम फायनलला आली आहे. समोर सुद्धा काही ओळखीचे चेहरे दिसत आहेत, बरेच ओळखीचे चेहरे तुमच्यामध्ये दिसत आहेत. अक्षय वाळुंज एका टीम मध्ये खेळून फायनल जिंकलेत, त्यामुळे लक नक्की कोणाचं चांगलं होतं या गेम नंतर समजेल. पण ओमकार, जोक्स पार्ट, काय तयारी आहे तुझी फायनलला? कारण मेन बॉलर, लीडिंग बॉलर, ओपनिंग बॉलर आहेस तू संघाचा, त्यामुळे तुला दुसऱ्या डावात सुरुवात करायची आहे. पहिले रन्स बनवून देणार आहेत पण तू त्या तुला धावा डिफेंड करायच्या आहेत, तर काय माइंडसेट आहे तुझा? माइंडसेट असा काय नाही. मी 2 वर्ष पहिला या टीममधून खेळलो आहे, माझगावची मायमावली. दोन्ही वर्ष मी क्वालिफायर खेळलो पण फायनलला जाऊ शकलो नाही. पण यावर्षी माझ्या टीमने मेहनत केली आहे. प्रत्येक प्लेयर 100% देऊन खेळला आहे. भले तो बॉलर असो बॅटर असो, प्रत्येकाने 100% दिलेत. तर आम्ही चांगलं क्रिकेट खेळू. समोरचे पण आपलेच आहेत आणि हे पण आपलेच आहेत. जे काही रिझल्ट होईल तो ॲग्री आहे, काही प्रॉब्लेम नाही. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि यानंतर आपण सगळ्यांकडे गेलो. बरं या अक्षय वाळुंज, या 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 अक्षय वाळुंज यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अक्षय वाळुंज, पटकन एक प्रश्न विचारतो. आज गोलंदाजी तर तुमची बघायची आहे, गोलंदाजीची मजा आम्ही तिकडे बसून घेणार आहोत, पण तुमचा एक रोल राहिलाय टीमसाठी. आतापर्यंत तुमचा एक इम्पॅक्टफुल रोल राहिलाय, परंतु बाकीच्या बॉलर्सने तुम्हाला कशी साथ दिली आहे? चांगली. थँक्यू. बरं या स्पर्धेबद्दल काय सांगा? स्पर्धा तर एकदम ग्रेट भाई, पहिल्यांदा खेळलो मी अशीच. थँक्यू सो मच. आणि सगळ्यांकडे आपण गेलो पण एकच जण राहिलाय आणि शेवटचा आहे. लाईव्ह वाले सुद्धा दमलेत यार आपले. एकच जण राहिलाय आपला शेवटचा, शैलेश कलवार यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. शैलेश जी प्लीज.
शैलेश यांचा फेवरेट स्टँड तिकडे आहे. मला वाटतं शैलेश यांचा फेवरेट स्टँड आहे तो. शैलेश, काय झालं होतं त्या वियंग पॅकरच्या मॅचेसला? आणि अशा मॅचेस असतात यामध्ये माइंड गेम्स सुद्धा खेळायला लागतात आणि माइंड गेम्सची एक तिकडी या संघाकडे म्हणजे तुम्ही आहात असं आम्हाला वाटतं. कशा प्रकारे आपले माइंड गेम्स तुम्ही इम्प्लिमेंट केलेत या संपूर्ण झालेल्या मॅचेसमध्ये? बगा, मैं हिंदी में बोलना चाहूँगा और चीज़ को बहुत आप सब लोग ध्यान से सुनना. हम क्यों इधर? इन प्लेयर के वजह से. हम फिर क्यों इधर? इस ऑडियंस के वजह से. ये ऑडियंस की तालियां, ये ऑडियंस की गालियां वही मजबूत देती कि खेलो 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 खेलो. अब दूसरा सुनो, जो आपने मुझे पूछा कि माइंड गेम क्या, ये इतना बड़ा स्टार क्या किया? जमा हो गया मेरे पे, है ना. लेकिन फिर बोलता हूँ उसने दिखाया टीम को मैं कैसा फाइनल में लेके जाऊंगा, वो उसकी खूबसूरती. अब मेन सवाल पे आता हूँ. डे 1 पे तुमने मुझे पूछा था यहाँ पे क्या नया है. वो देखो स्लोगन लगा है, ये गेम है थोड़ा हटके. ये हटके क्या है पता है? ये देखो, ये 2 जन नए आए, यहाँ पे 2 जन नए आए. हमने नए नए लोग को लेके आए और जो यहाँ थे वो अभी रो रहे हैं. जो थे वो रो रहे हैं. है कि नहीं? है कि नहीं? ये गेम है. हिप हिप. एंड एक लास्ट चीज बोलूंगा, अल्पेश, इससे बड़ा करेंगे अगले साल. और आपका साथ, आपका प्यार, बस वही चाहिए. थँक्यू सो मच शैलेश कलवार. दोन्हीही टीम्स आलेत आणि पाहुणे सुद्धा दमलेत मला असं वाटतंय. आप भी थक चुके हो. तर पाहुण्यांना मी थोडंसं बोलायला देईन. सर, कसं वाटतंय इथे येऊन आणि या आयोजनाबद्दल काय सांगाल? अल्पेश दादांबद्दल काय सांगाल? पहले तो मैं अल्पेश बाजा को थैंक यू बोलना चाहता हूँ. मैंने ये DPL फर्स्ट सीज़न से देखा है और फर्स्ट सीज़न से अब 13 सीज़न पे मैं सिर्फ एक ही वर्ड बोलूँगा, यू आर नेक्स्ट लेवल अल्पेश भाई, यू आर नेक्स्ट लेवल. थैंक यू. थँक्यू सो मच. टॉस सेरेमनी इकडे. हॅलो. टॉस सेरेमनी या ठिकाणी पडली आहे पार. कोणाची होते जीत आणि कोणाची होते हार. पण द न्यूज फ्रॉम द सेंटर इज माझगावची माय माऊली हॅव वॉन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड टू बोल फर्स्ट. थँक्यू. हॅलो.
नमस्कार, स्वागत आहे एकदा शेवटच्या वेळी डिलेमा स्ट्रीट प्रीमियर लीग DPL सीझन 13 मध्ये सर्वांचं स्वागत. डे 4 नाही तर हा आहे डे 5. गेले 5 दिवस चालू आहे हा अनिश्चिततांचा खेळ आणि आता झाली आहे या मेगा फायनलची वेळ. फायनल या ठिकाणी रंगणार आहे मराठा वॉरियर्स वर्सेस माझगावची मायमाऊली. आदेश यांच्या हातामध्ये आहे चेंडू आणि आदेश, केतन टेमकर, ओमकार भराडे आणि अक्षय वाळुंज यांच्यापैकी कोणीही जर चौकार ठोकला किंवा विकेट काढली तर योगेश हुरंबळे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक त्यांना लागू होणार आहे. पहिलाच बॉल होता फायनलचा, वाईड बॉल, वाईड +2 = 3. 3 धावा जोडल्या जातील पहिल्याच बॉल नंतर. धावसंख्या 3 वर येऊन पोहोचली. एकही चेंडू आतापर्यंत बोल नाही झाला या ओव्हरमध्ये. धावसंख्या 3. आदेश, फुलरलँडचा बॉल आहे, त्याला 2 धावा एका धावेसाठी खेळलाय. धावसंख्या 4 वर येऊन पोहोचते. पहिल्याच चेंडूवरती 4 धावा झाल्या धावफलकावरती. आता मराठा वॉरियर्स निर्धास्त असतील. आकाश गुरव यांना स्ट्राईकवर आणलं जात आहे. यावेळेला देखील हलक्या हाताने खेळलाय आणि एकही धाव यावेळेला प्राप्त नाहीये. 2 चेंडूंनंतर आता धावसंख्या 4. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला आदेश यांच्या माध्यमातून. आयकन खेळाडू आहेत दोनही आयकॉन दोन्ही संघातून खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेगवान बॉल आहे, एकच धाव यावेळेला घेतली आहे आणि धावसंख्या आता 5. 3 चेंडूंनंतर आता धावसंख्या 5 वर येऊन पोहोचली आहे. आनंद यावेळेला पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंनंतर धावसंख्या 5. शुभम लोखंडे हे देखील एक आयकन प्लेयर कीपिंग करताना पाहायला मिळत आहेत यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. फुलरलँडचा बॉल आहे, एका धावेचा फटका. धावसंख्या 6 वरती आता 4 चेंडूंनंतर. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या आता 6 वर येऊन पोहोचली आहे. DPL हार्ड है DPL असं गाणं देखील आपल्याला पाहायला मिळतं. आदेश, यावेळेला देखील या बॉलला खेळून काढलंय एका धावेसाठी. 1 धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळणार आहे. संघाची धावसंख्या येऊन पोहोचणार आहे ती म्हणजे 7 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आहे या पहिल्या षटकातला. 7 धावा झाल्या धावफलकावरती. वेगवान चेंडू आहे आणि अडवणूक केली गेली असती. शैलेश कलवार यांच्या माध्यमातून झाली आहे मिसफिल्ड आणि 1 धाव आली आहे. शेवटच्या चेंडूवरती संघाची धावसंख्या येऊन पोहोचते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 बिनगडी बाद. थोडीशी रणनीती या ठिकाणी सुरू आहे, थोडीशी चर्चा या ठिकाणी सुरू आहे आणि आता दिवेश यांना आमंत्रित केलं जात आहे गोलंदाजीला. आणखीन एक आयकन खेळाडू पाहायला मिळत आहेत, दिवेश आणि शुभम लोखंडे. बघा आयकन खेळाडूंमध्येच आता हा खेळ रंगतोय. दिवेश गोलंदाजीला, शुभम लोखंडे यष्टीरक्षणाला, स्ट्रायकिंग एंडवरती आकाश गुरव आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आनंद लोके. हे 4ही आयकॉन खेळाडू आपापल्या संघांमध्ये अनुक्रमे खेळताना पाहायला मिळतात. माझगावची मायमाऊली आणि मराठा वॉरियर्स. दिवेश, फुलरलँडचा बॉल आहे, एका धावेसाठी खेळलाय त्या फटक्याला. एकच धाव यावेळेला पूर्ण केली आहे. धावसंख्या 1 न पुढे जाईल. 9 धावा आता धावफलकावरती होत आहेत. दिवेश यांना इंट्रोड्यूस केलं जात आहे गोलंदाजीसाठी. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे या षटकातला. शुभम लोखंडे थोडंसं बॅक होऊन थोडीशी लॉंग कीपिंग करताना पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू आहे, एका धावेसाठी खेळलाय त्या चेंडूला. 1 धाव टुवर्ड्स द पॉइंट, ओव्हर द पॉइंट. शैलेश कलवार आपल्याला पॉइंटला पाहायला मिळतात. मिड ऑफ मध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. मेहुल कव्हरला, शॉर्ट कव्हरला केतन आणि शॉर्ट मिडॉनला देखील एक खेळाडू पाहायला मिळतोय. इनफिल्ड आणि बाकीचे खेळाडू बाउंड्री रोपवर. यावेळेला
बॉक्स आउटच्या स्वरूपात होतील बाद आणि माघारी परतावं लागणार आहे ते म्हणजे बॅटर आनंद लोके यांना. पहिली विकेट जाते, देवेश यांनी मिळवून दिली आहे ही विकेट. पहिला गडी होतोय गारद, पहिला झटका. टीम मराठा वॉरियर संघाची धावसंख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजे 10. एक गडी बाद. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर नवीन बॅटर अजिंक्य गायतडके बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. दिवेश, फुलरलँडचा बॉल ड्राईव्ह केलाय त्या बॉलला. एकच धाव यावेळेला मिळणार आहे. काय घडलं मागच्या चेंडूवरती रिप्ले मध्ये आपण पाहूया पुन्हा एकदा. SSS लाईव्हच्या माध्यमातून ड्राईव्ह तर केलं केतन टेमकर यांचं चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु काही अंतराने नक्कीच तो चेंडू राहिला. 1.4 षटकांनंतर धावसंख्या 11. दिवेश, आकाश गुरव, शैलेश कलवार सिली पॉइंटला आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला चेंडू मैदानाच्या आतमध्येच राहिलाय आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. अजिंक्य गायतडके होत आहेत बाद. संघाची धावसंख्या 11 आणि आता 2 गडी बाद. बघा मिसकम्युनिकेशन कसं होतं. बॅटची कडा घेतली, धावत सुटले, परंतु पाहिलं नाही शैलेश कलवार सिली पॉइंटलाच होते. त्यांनी मात्र चेंडू आणला आणि त्यांनी केली नाहीये चूक. आणखीन एक बॅटर पवेलियन मध्ये झालाय बुक. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 11 आणि 2 गडी बाद. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातला. बघा 8 धावांचं षटक आलं होतं आणि 4 धावा आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये खर्च केल्या आहेत. एक शेवटचा चेंडू असणार आहे. ओमकार भराडे नवीन बॅटर, केवळ 3 धावा खर्च केल्या आहेत. 11 धावा झाल्या आहेत धावफलकावरती. 3च धावा खर्च केल्या. चुकीची दुरुस्ती या ठिकाणी, माफ करा. दरम्यान दिवेश पुन्हा एकदा होत आहेत सज्ज. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. वेगवान चेंडू आहे, खोलवरल्यांचा बॉल आणि एकच धाव यावेळेला प्राप्त होणार आहे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय आणि या 2 षटकांनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे इकॉनॉमी मध्ये 6च्या सरासरीने 12. 2 गडी बाद. पॉइंटच्या दिशेने पाहायला मिळतात आपल्याला ओमकार भराडे. हलक्या हाताने खेळले त्या बॉलला एका धावेसाठी. 1 धाव यावेळेला प्राप्त होते. धावसंख्या 13 धावांवरती येऊन पोहोचणार आहे. शुभम लोखंडे यांना या ठिकाणी आमंत्रित केले जाते गोलंदाजी करण्यासाठी. टॅप केलाय बॉलला, एकच धाव आली आहे. 2 धावांचा फटका या ठिकाणी आलाय. धावसंख्या 15. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. 15 धावा आता धावफलकावर झाले 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. यावेळेला मात्र वाईट बॉल. 16 धावा आता धावसंख्येला चालना मिळाली आहे. ओमकार भराडे आणि आकाश गुरव यांच्यामध्ये आता पार्टनरशिपचे संकेत उमलू लागलेत. यावेळेला मात्र चांगला बॉल आहे, डॉट बॉल आहे. शुभम लोखंडे चांगली गोलंदाजी, खाली ठेवलं जात आहे बॉलला. 3 चेंडू झाले आहेत बघता बघता. 16 धावा धावफलकावरती झाले आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा शुभम होत आहेत तयार. ड्राईव्ह केलाय बॉलला. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते मेहुल पटेल यांच्या माध्यमातून. धावसंख्या 17. 4 चेंडूंनंतर 5वा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा शुभम लोखंडे होत आहेत तयार. पुढे येऊन खेळलेत.
एकच धाव यावेळेला सुद्धा प्राप्त केली आहे. धावसंख्या 18 वरती येऊन पोहोचली आहे. लक्षात असू द्या, ओमकार बराडे, केतन टेमकर, अक्षय वाळुंज, आदेश यांच्या गोलंदाजी किंवा फलंदाजीवरती विकेट किंवा चौकाराला 500 रुपये. योगेश ओरंबळे यावेळेला वाईड बॉल आणि या वाईड बॉलवर प्लसची धाव. वाईड +1 = 2. धावसंख्या 20 वर येऊन पोहोचली आहे. दोन 2.5 षटकांनंतर धावसंख्या 20. 2 गडी बाद. शेवटचा चेंडू ओमकार यांच्यासाठी 2 धावांचा फटका आलाय आणि धावसंख्या आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर येऊन पोहोचली आहे 22. 2 गडी बाद. बॅट दाखवली आपली ओमकार बराडे. ओमकार बराडे यांच्या सपोर्टसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ओमकार बराडे फॅन समर्थक. अक्षय वाळुंज गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळत आहेत. बोलतात कमी परंतु करण्यामध्ये विश्वास ठेवतात. अक्षय वाळुंज आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवरती. शेवटचं षटक हाताळण्यासाठी 22 धावा झाल्या आहेत. यावेळेला चांगला चेंडू आहे. जर बॅट आली नसती ना तर चेंडू मात्र यष्ट्यांच्या दिशेला मार्गस्थ झाला होता. इतक्या वेगात हा चेंडू होता. परंतु चांगला प्लेयर आहे त्यांच्यासमोर आकाश गुरव. पंचांना इशारा दिला जातोय शैलेश कलवार यांच्याबद्दल आकाश यांच्या माध्यमातून. चांगला चेंडू आहे परंतु चांगली अडवणूक सुद्धा आहे. शुभम लोखंडे आणि विनायक दळवी या बॉलवरती येताना पाहायला मिळाले. विनायक दळवी नक्कीच एक हिडन लीडर ज्यांना आपण म्हणू शकतो. अगदी शांतपणे आपल्या संघाला शिथिलपणे फायनल पर्यंतचा प्रवास दाखवला त्यांनी. 2 चेंडूंनंतर धावसंख्या 24. यावेळेला मात्र ओमकार बराडे यांना बाद केलाय आणि माघारी परतण्याचं आव्हान केलंय. केतन टेमकर आणि अक्षय वाळुंज हे तिघही घनिष्ठ मित्र आहेत आणि आता जर पाहिलं तर बाद केलंय. सेलिब्रेशन सुद्धा बघूया आपण. केतन टेमकर यांचं बाद केलं आणि ओमकार बराडे यांना सांगितलं चला तुम्हाला आता बाहेर जायचंय. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 3.3 षटकांनंतर 24. 3 गडी बाद. धावसंख्या 3.3 षटकांनंतर 24 वरती येऊन पोहोचली आहे. 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. तीन चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. अक्षय वाळुंज होत आहेत तयार. यावेळेला हलक्या हातांनी खेळलेत. एकच धाव यावेळेला प्राप्त केली आहे. धावसंख्या 25. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अक्षय वाळुंज 5वा चेंडू येताना पाहायला मिळतोय त्यांच्या गोलंदाजीतला. आतापर्यंत 4 चेंडूंवर केवळ 3 धावा खर्च करून एक गडी सुद्धा बाद केलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे शैलेश कलवार. पुन्हा एकदा सज्ज या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. प्लेयर मधली रायव्हलरी. पाचवा बॉल. एक धाव या ठिकाणी घेतली गेली आहे. बघा प्रेक्षकांनो 1:11 झालाय तरी गर्दी काही कमी होत नाहीये. एकदा प्रेक्षकांसाठी जोरदार टाळ्या होत जाऊ द्या. सुरेख गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते.
विनंती असणार आहे पंचांशी वाद घालायचा नाहीये. सर डिसिजन कळवायचा आहे. इज इट अ नो बॉल? येस येस इट इज. नो +1 = 2. धावसंख्या 26 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 27 धावा, माफ करा. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27. विनंती असणार आहे, वाद घालायचा नाहीये. शैलेश कलवार विनंती करेन. चला रिव्ह्यू टीव्हीवर दाखवायचा आहे. रिव्ह्यू स्क्रीनवर दाखवायचा आहे. बघा, मागे घ्या, मागे घ्या, मागे घ्या. थोडंसं मागे घ्या ते फुटेज आणि जिथे चेंडू लँड झालाय ते फुटेज स्टॉप करा. आपण सगळे आज थर्ड अंपायर बनूया. चला स्क्रीनवर फुटेज चालवा. SSS लाईव्ह. संतोष सर, बघा कुठे नक्की चेंडू लँड झालाय यावर सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. आणि बघा आला हा चेंडू. हा नाही आहे नो बॉल. हा नाही आहे नो बॉल. पुढे पडलाय चेंडू. आता सर्वांच्या डोळ्यासमोर हा फैसला झालाय. आणि त्याचं कारण म्हणजे कोण आहे? नो कॅन्सल केला गेलाय. धावसंख्या 26. 5 चेंडू झालेत. शेवटचा बॉल असणार आहे अक्षय वाळुंज यांचा. लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. पहिला डाव, फायनल मॅच, डिलेमा स्ट्रीट प्रीमियर लीग. समोरच्या दिशेने केलाय प्रहार. एकच धाव आली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउट होतील, परंतु धावसंख्या आता झाली आहे ती म्हणजे 27. 28 धावांचं लक्ष असणार आहे या फायनलमध्ये जिंकण्यासाठी माझगावची माय माऊली यांच्याकडे. आम्ही जातोय एका छोट्याशा ब्रेकवर. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा डिलेमा स्ट्रीट प्रीमियर लीग 2025 पर्व 13वे. ये गेम है थोड़ा हटके. जे समालोचन कक्षाच्या डाव्या दिशेला उभे आहेत, जे कडेला उभे आहेत, विनंती असणार आहे इथे फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे. त्याचप्रमाणे तिथे वायर आहेत खाली. जर कोणाला काही जीवितहानी झाली तर होत्याचं नव्हतं होईल. विनंती असणार आहे थोडंसं मागे व्हायचं आहे. सर्वांना विनंती आहे, सर्वांना विनंती आहे, मागे व्हायचं आहे प्लीज. त्यांना जागा करून द्यायची आहे, अन्यथा आपण सामन्याला सुरुवात करत नाही आहोत. लक्ष द्या, सर्वांनी मागे या. सर्वांना विनंती आहे, मागे यायचं आहे.
फायनलच्या दुसऱ्या डावाला या ठिकाणी होते सुरुवात. बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळतात आपल्याला आनंद लोके, त्यांच्या समोर आहेत शुभम लोखंडे आणि मेहुल पटेल ची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुरुवात होते मेहुल पटेल आणि त्यांच्यासोबत शुभम लोखंडे, समोर आहेत आनंद लोके. आयकॉन टू आयकॉन पहिली लढत. यावेळेला बॅटची गाडा घेतली आहे, एक धाव आली आहे. 28 धावांचं लक्ष असताना पहिली धाव धावांचा श्री गणेशा. आधी वंदू तुझ मोरया, पहिली धाव धावांचा या ठिकाणी श्री गणेशा झालाय. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न झाला, वाईट बॉल आलाय. धाव संख्या जर पाहिली तर आता ती 2 वर पोहोचली आहे. पहिला चेंडू झालाय, लिगल डिलिव्हरी. मेहुल पटेल असणार आहेत समोर. 2 धावांचे फटके पाहायला मिळणार का याकडे लागलेत नजरा. टॅप केलाय एका धावेसाठी टुवर्ड्स द पॉइंट. नक्कीच जनरली आपण पाहतो ओमकार भराडे यांना षटक हाताळायला, परंतु आता समीकरण बदललंय. आनंद लोके यांना आमंत्रित केलंय. 2 चेंडूंवर 3 धावा आता धावफलकावर झालेत सुद्धा. दरम्यान पुढचा चेंडू येताना पाहायला मिळतोय आनंद लोके यांचा. वाईड बॉल नक्कीच असणार आहे. धावसंख्या वाईड न पुढे जाते, धावसंख्या येऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. दरम्यान आनंद होत आहेत पुन्हा एकदा सज्ज. कट केलंय बॉलला, एकच धाव यावेळेला प्राप्त केली गेली आहे. आरामात शुभम, यानंतर बऱ्याच टुर्नामेंट तुम्हाला खेळायचे आहेत. 3 चेंडूनंतर 5 धावा धावफलकावरती. दरम्यान पुढचा चेंडू येताना पाहायला मिळतोय आनंद लोके यांचा. आणि सगळे वाट बघतायत ते म्हणजे आमच्या डीजे ओमकारची, कारण बरीच रात्र झाली आहे. आपण डीजे वाजवायला आपल्याला परवानगी नाही आहे, परंतु नक्कीच मॅच झाल्यानंतर, फायनलचा थरार झाल्यानंतर डीजे ओमकारची लाभेल साथ. आणि मग कशाला उद्याची बात, सर्व क्राऊड त्या तालावर थिरकेल. यावेळेला वाईड बॉल असणार आहे, फटाक्यांची आतिषबाजी. बरेच नवनवे उपक्रम आमचे सर्वांचे लाडके अल्पेश दादा आणतच असतात. आणि या उपक्रमांना प्रतिसाद देणारी ही जनता, आणि ही जनता यांना बोलावलं गेलं नाही आहे, हे आले आहेत. आणि हे अल्पेश दादांचं यश आहे, हे ALS इव्हेंटचं यश आहे. आणि याच यशाची पायाभरणी म्हणजे ही प्रीमियर लीग, डेलिमा स्ट्रीट प्रीमियर लीग. नक्कीच सर्व गोष्टी एकमेकांना जोडल्या गेलेल्या आहेत. बघा, अल्पेश दादा ALS इव्हेंट्सला जोडले गेले, ALS इव्हेंट्स डेलिमा स्ट्रीट प्रीमियर लीगला जोडलं गेलं. मग या प्रीमियर लीगला मोठमोठ्या पाहुण्यांचा प्रतिसाद जोडला गेला. पाहुण्यांचा प्रतिसाद जसा आला तशी खेळामध्ये रंगत वाढली. खेळामध्ये रंगत वाढल्यावरती प्रेक्षकांचा प्रतिसाद जोडला गेला. आणि यावेळेला सुद्धा 2 धावांचा फटका आलाय. असं सगळं समीकरण जोडून आल्यानंतर हा सर्व परिपूर्ण क्रिकेटचा संग्राम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्कीच हॉटेलमध्ये ज्या वेळेला आपण जेवायला जातो त्यावेळेला थाळी ऑर्डर करतो, परंतु अल्पेश दादांनी या माझगावच्या क्रिकेटमध्ये सर्वच असणारी ही आयोजनाची परिपूर्ण थाळी या ठिकाणी सर्वांना सर्व केली आहे. आणि या थाळीचा आनंद आज इथला रसिक मायबाप प्रेक्षक घेतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या DPL डेलिमा स्ट्रीट प्रीमियर लीग 2025 साठी. प्रेक्षक वर्ग आभार आहेत. मेहुल पटेल. दरम्यान 18 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 12 झाली आहे. आकाश गुरव यांना आमंत्रित केले गेले. ओमकार भराडे अजूनही गोलंदाजीमध्ये आपला हात शोधतायत कुठेतरी, कारण त्यांची बॉलिंग डिस्ट्रक्टिव्ह गोलंदाजी आहे. आतापर्यंत 7च्या वरती त्यांनी धावा पहिल्या षटकात खर्च केल्या नाही आहेत कधी. यावेळेला मात्र बघायला लागणार आहे, वाईड बॉल असणार आहे. वाईड बॉल
वाईड बॉल असणार आहे. आकाश त्यावेळेला एका धावेचा फटका आलाय. धावसंख्या 14 वरती येऊन पोहोचली आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या आहेत, एक वाईडची आणि एक धाव. टॅप केलाय बॉलला. एकच धाव यावेळेला आली आहे. मेहुल इथलेच रहिवासी आहेत आणि त्यांना माहिती आहे जगातला कोणताही मोठा खेळाडू आला तरी सुद्धा त्यांना त्यांच्या बॅटिंगचा अंदाज आहे. मेहुल पटेल यांना कसं खेळायचं आहे, कशा प्रकारे धावांना पूर्ण करायचं आहे. 1.2 षटकांनंतर धावसंख्या 15 वरती येऊन पोहोचली आहे. 28 धावांचं लक्ष. आणखीन एक चांगला फटका. ओ हो मेहुल पटेल, वॉट अ बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला. चांगलं स्किल, चांगलं टेम्परामेंट, चांगलं फुटवर्क आणि चांगलं जजमेंट. या सर्व गोष्टी टेक्निकॅलिटी बॅटिंग करताना महत्त्वाचे असतात. कशा प्रकारे बॉलच्या लाईनला खेळलं जात आहे, कशा प्रकारे बॉलच्या लेंथला पिक केलं जात आहे, या सर्व टेक्निकॅलिटीजमध्ये अव्वल दर्जाचा फलंदाज मेहुल पटेल. आणखीन एक यावेळेला एकच धाव पूर्ण केली जाणार आहे. स्ट्राईकवर आणलं जात आहे. शुभम लोखंडे यांना 17 धावा धाव फलकावरती झाले आहेत. केतन टेमकर सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. फलंदाजीच्या प्रतीक्षेत ते सुद्धा आहेत. फुलरलँडचा बॉल आहे. यावेळेला डिस्पॅच केलाय 2 धावांसाठी. मागच्या चेंडूवरती काय धावा आहेत, किती धावा आहेत. चौकार या ठिकाणी दिलाय पंचांनी. 4 धावांचा फटका या ठिकाणी आलाय. चौकार. धावसंख्या आता 21 वर. 7 धावांची गरज. 13 चेंडू 7 धावा. आणखीन एक 2 धावांचा सुबक सुरेख फटका आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली 23. 12 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. माझगावची मायवावली जल्लोषासाठी वा तयार. विनायक दळवी अँड कंपनी, केतन टेमकर, अक्षय वाळून, शैलेश कलवार, आदेश. चला वा तयार. चला बाउंड्रीच्या दिशेने जे रसिक प्रेक्षक उभे आहेत विनंती असणार आहे मागे व्हायचंय. प्लीज प्लीज आपल्याला रिक्वेस्ट आहे, कळकळीची विनंती आहे, थोडंसं मागे व्हायचं. इथे फटाके लावले आहेत जे तुमच्या अंगावरती देखील उडू शकतात. संजय आलेत. कमबॅक करतील का संजय, याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असणार आहेत. कलेक्शन झालं नाहीये. मेहुल आज सोबत लकचं पॅकेट घेऊन आलेत आणि ओमकार बराडे आता विचार करत असतील. आत्ताच एक फायनल जिंकून आलेत परंतु अक्षय वाळुंज देखील होते त्यांच्या संघात. अक्षय वाळुंज समोरच्या संघात आहेत पण आता, आणि लक फॅक्टर आता समोरच्या संघासोबत आहे. माझगावची मायमाऊली, मायमाऊलीच्या आशीर्वादाने संपूर्ण संपन्न असलेला हा संघ. 11 चेंडू आणि 4 धावांची असणार आहे आवश्यकता. यावेळेला वाईड बॉल आहे. वाईड +2 = 3. एका धावेची गरज. फायनलची मॅच, शेवटच्या धावेची गरज आहे. प्रेक्षकांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एका धावेची गरज. DPL सीझन 13 या शेवटच्या धावेने होईल का पूर्ण? हो. आणि या मॅच मध्ये विजयी ठरतायत, विजयी झेंडा रोवलाय तो म्हणजे टीम माझगावची मायमाऊली. अभिनंदन.